नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. अनेकदा असं होतं की आपण आपल्या आजूबाजूला सगळी निगेटिव्हिटीच खूप जास्त असते. आपल्या आजूबाजूला असणारी माणसं नकारात्मक असतात, ती निगेटिव्ह व्हाइब्स देतात. ज्या वास्तूत आपण जातो ती वास्तू निगेटिव्ह व्हाइब्स देत असते. अनेकदा असं होतं की काही चांगलं घडतच नाही आणि त्याच्यामुळे नकारात्मकता साचून राहिलेली असते. माणसं सतत जी आपल्या आयुष्यात येतात ती आपलं खच्चीकरणच करतात. ती निगेटिव्हिटी सुद्धा आपल्याला त्रासदायक ठरते. ही जेव्हा निगेटिव्हिटी खूप वाढत जाते तेव्हा आपली प्रगती खुंटते, कारण ही निगेटिव्हिटी आपल्याला पुढेच जाऊ देत नाही. मग ती भीती, चिंता, दुःख, निराशा, वैफल्य इतक्या सगळ्या भावनांचं थैमान आपल्या मनात माजवते. आपल्याला त्यातून सुटायचं असतं, पण त्या ऑक्टोपसी विळख्यातनं आपल्याला सुटताच येत नाही आणि मग हळूहळू हतबल होऊन आपण आपली जीवनाची जगण्याची इच्छाच मारून टाकतो किंवा ती मरत जाते. पण हे करायची काहीच गरज नाही. या निगेटिव्हिटीतनं सहजपणे कसं बाहेर पडता येईल त्याचा मार्ग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तो मार्ग आहे एका मुद्रेच्या रूपात आणि ती मुद्रा आहे कश्यप मुद्रा. त्याचे सगळे फायदे ते का होतात हे जाणून घेण्याच्या आधी आपण ती करायची कशी ते बघूया. मात्र त्याकडेही वळण्यापूर्वी एक क्लू देते की कश्यप हे आपलं सप्तर्षींमधल्या एका ऋषींचं नाव आहे आणि दुसरं म्हणजे कश्यप म्हणजे त्याचा दुसरा अर्थ आहे कासव. कासव जसं स्लो बट स्टेडी, मंद गतीने पण स्थिर गतीने त्याच्या लक्ष्यापर्यंत पोचतं, तसं करायला ही मुद्रा आपल्याला सहाय्यभूत होते. तिचं नाव आहे कश्यप मुद्रा. ती करायची कशी ते आपण आधी बघूया. आता ज्या मी या सगळ्या मुद्रा घेते त्या अत्यंत ॲडव्हान्स मुद्रा आहेत, त्यामुळे कृपया हे एपिसोड शेवटपर्यंत पहा, तुमचाच त्यात फायदा आहे. ही मुद्रा करण्यासाठी झोपून करायची मुद्रा नाही, बसूनच करायची मुद्रा आहे. त्यामुळे पद्मासन, वज्रासन, कोणतंही सुखासन, अगदी तेही नाही जमलं तर खुर्चीवर, पलंगावर कुठेही बसून करा, पण ती बसून करा. शक्य तितका पाठकणा आणि मान ताठ पाहिजे. त्यानंतर आपले हात कोणत्याही मुद्रेत हात आपले असेच असायला पाहिजे, तसेच ते असायला पाहिजे. इथेही मूठ बंद करायची आहे आणि हा जो अंगठा आहे आपला, हा या दोन म्हणजे पहिली तर्जनी आणि मध्यमा, त्यानंतर आपला अंगठा घुसवलेला आहे मध्ये, आणि मग अनामिका आणि करंगळी, अशा तऱ्हेने ही मुद्रा हे करायची असते. म्हणजे पहिली दोन बोटं आणि पुढची दोन बोटं याच्यामध्ये आपला अंगठा घुसवला की ती झाली कश्यप मुद्रा. पण ती करताना आपल्याला आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. कुणी असं सांगतात की तुम्ही तुमच्या आराध्य दैवतावर लक्ष केंद्रित करा आणि त्याचा जप करा. म्हणजे माझा शंकरावर जर श्रद्धा आहे तर मी ओम नमः शिवायचा जप करत ही मुद्रा लावायची. कोणत्याही प्रकारे केलं तरी ह्याचा एक साधा सोपा अर्थ असा आहे की फोकस, एकावर कशावर तरी लक्ष केंद्रित करा. कासव जसं लक्षावर केंद्रित करून त्याचं लक्ष चालत राहतं, हळूहळू का होईना पण चालत राहतं, तसंच करायला ही मुद्रा आपल्याला मदत करते. त्याच्यामुळे ही नुसते हात करून ती मुद्रा होणार नाही, त्याच्या जोडीला आपण कशावर तरी फोकस केलं पाहिजे. आपलं लक्ष श्वासावर लक्ष केंद्रित करणं सोपं आहे, आपल्या आराध्य दैवतावर फोकस करणं सोपं आहे. तर तसं कशानेही करा आणि ही मुद्रा अशा तऱ्हेने लावा. तुम्हाला ही दिसत असेल किंवा मी त्याचे फोटोही दाखवीन. पहिली दोन बोटं, त्याच्यामध्ये अंगठा आणि त्याच्यानंतरची ही दोन बोटं आणि ही मिटलेली, अंगठा बाहेर. याचं जर चित्र तुमच्या लक्षात आलं असेल तर कासव कसं असतं, कासव कवचात असतं, कवचातून त्याची मान बाहेर आलेली असते. त्यामुळे ते स्लो बट स्टेडी जात राहतं. पण जेव्हा काही संकट येतं किंवा काहीतरी वादळाची त्याला चाहूल लागते तेव्हा तो आपली मान त्या कवचामध्ये ओढून घेतो आणि स्वतःचा बचाव करतो. ही मुद्रा एक्झॅक्टली आपल्यासाठी तेच काम करते की ती स्लो बट स्टेडी पुढे जायलाही मदत करते आणि अशी जेव्हा निगेटिव्हिटी असेल तेव्हा ती आपल्याला आपल्या कोशात घेऊन वाचवायचंही काम करते. त्याच्यामुळे आपण फार त्या नकारात्मकतेच्या आहारी जात नाही. ही मुद्रा करायला सोपी आणखीनही याच्यासाठी आहे कारण ही फार कमी वेळ करायला लागते. रोज जास्तीत जास्त 2 ते 5 मिनिटं, दिवसातून 3दा अशी ती करावी असं सांगितलं जातं. त्याचं साधं सोपं गणित असं आहे की ही मुद्रा लावल्यानंतर जेव्हा 7 तास कंप्लीट होतात
तेव्हा याचे सर्वंकष फायदे दिसतात. पण तोपर्यंत सुद्धा इन्स्टंट फायदे याचे काही दिसू शकतात. जसं आपल्याला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे, परीक्षेला जायचं आहे, आता परीक्षांचा सीझन चालू आहे, तर त्याच्या आधी मुलांनी ही लावली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये लक्षणीय त्यांना फरक पडलेला दिसून येऊ शकतो. इतके इन्स्टंट फायदे ती देते. पण सर्वंकष फायदे म्हणजे जसं काही त्यांनी मेटाबॉलिझम सुधारतो, थायरॉइड बरा व्हायला मदत होते, असे जे सगळे फायदे त्याचे आहेत ते जर सगळे मिळायला हवे असतील तर एकूण 7 तास पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण 5 मिनिटं रोज ती करत असू तर 28 दिवसानंतर 7 तास पूर्ण होतात. मग तिचे सर्वंकष फायदे आपल्याला मिळू शकतात. आता हे फायदे का मिळतात तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याची जर रचना अशी बघितली, अंगठा आपण मधून बाहेर काढलाय, पण ही बोटांचा दाब कुठे आहे? आपल्या पोटावर आहे, अंगठ्याच्या मुळाशी आहे. अंगठ्याच्या मुळाशी थायरॉइडचे ग्लँड आहेत, हे पॉईंट्स आहेत थायरॉइडचे. त्यामुळे आपण असं जेव्हा करतो त्या थायरॉइडच्या ग्लँडला आपोआपच त्याच्यात ते बिंदू उत्तेजित होतात, त्याच्यावर प्रेशर येतं. आणि जेव्हा थायरॉइड सुधारतं, त्याचं कार्य सुधारतं, तेव्हा मेटाबॉलिझम आपोआप सुधारतो. दुसरं म्हणजे आपल्या तळहाताला इकडे हँड रिफ्लेक्सॉलॉजीप्रमाणे डोळे, कान हे सगळे जे अवयव आहेत ते इथे आहेत आणि डायजेस्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत ते इथे आहेत. आता आपण असं केल्यावर डोळे, कान, पोट या सगळ्यांवरच आपण दाब देतो. त्यामुळे स्प्लीन असेल, गॉलब्लॅडर असेल, लिव्हर असेल, स्टमक असेल, आतडी असतील, सगळ्यांचं कार्य सुधारायला त्याच्यामुळे त्यांनी मदत होते. दुसरं म्हणजे ही मुद्रा मणिपूर चक्राला ॲक्टिवेट करते. मणिपूर चक्र ॲक्टिवेट झालं की आपला अग्नी प्रज्वलित होतो आणि अग्नी जेव्हा प्रज्वलित होतो तेव्हा तो चैतन्य, स्फूर्ती हे आपल्याला देऊन जातो. पचन तर त्याने सुधारतंच, मेटाबॉलिझम आपल्या शरीराचं सुधारायला मदत होते. थायरॉइड या कारणामुळे सुधारलं तरी मेटाबॉलिझम सुधारायलाच होणार आहे. आणि जेव्हा मानसिक स्थितीमुळे शारीरिक स्थिती अशी बदलत जाते तेव्हा आपोआपच नकारात्मकतेची जे पुटं असतात ती दूर व्हायला लागतात आणि आपल्याला सकारात्मक जाणीवा निर्माण व्हायला लागतात, उत्साह यायला लागतो, काहीतरी करावंसं वाटायला लागतं, त्या लक्ष्यापर्यंत पोचायचंच अशी जिद्द मनात जागी होते. आता हा झाला याचा सगळा उघड अर्थ. याला आणखी एक सिम्बॉलिझम पण आहे. कश्यप ऋषी मी म्हटलं तसं की सप्तर्षींमधले एक ऋषी आहेत हे तर खरं आहे, पण त्याचबरोबर कश्यप ऋषींनी काश्मीर वसवलं. श्रीनगरची जर रचना तुम्ही आजही बघितली तर ती डोंगरांनी वेढलेल्या मध्ये खोलगट बशीसारखी आहे. तिथे तळं होतं, पाणी होतं, भरलेलं होतं. कश्यप ऋषींनी ते पाण्याचा निचरा केला आणि तिथे नगरी वसवली, ती काश्मीर, श्रीनगर. ही जेव्हा आपण मुद्रा करतो तेव्हा आपल्या मनातलं जे नकारात्मकतेचं साचलेलं डबकं आहे त्याचा निचरा होतो आणि त्यांनी नागरी वस्ती वसवली. आपल्या मनात सकारात्मकतेची बाग फुलायला त्याच्यामुळे मदत होते. आणि म्हणून कश्यप मुद्रा. निगेटिव्हिटीपासून जर पॉझिटिव्हिटीकडे जायचं असेल, त्या निगेटिव्हिटीच्या ऑक्टोपसी विळख्यातनं जर सुटायचं असेल तर कश्यप मुद्रा करायला हवी. पण गंमत म्हणजे कासवाच्याच पावलावर पाऊल ठेवून किंवा कासवाचं चांगलं आपल्यात घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली ही एकमेव मुद्रा नाही. आणखी एक मुद्रा अशी आहे की जी कासवाच्याच नावाची आहे, कूर्म मुद्रा. मात्र एकाच एपिसोडमध्ये दोन्ही मुद्रा घेणं शक्य नाही, कारण ती मुद्रा लावायची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे तिचेही फायदे हेच सगळे आहेत, पण ते मी पुढच्या आठवड्यात घेईन. तोपर्यंत तुम्ही ही मुद्रा करून बघा. तुम्हाला काय फरक जाणवतो ते मला तुम्ही नक्की सांगा, मला खूप आनंद होईल. अनेक प्रश्न येतात की आम्हाला निगेटिव्हिटी खूप त्रास देते, त्याच्यासाठी काय करायचं? तर ही मुद्रा करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. या मुद्रांचा खूप जणांना फायदा होतोय, तो तुम्हालाही व्हावा अशी माझी इच्छा आहे. मात्र त्यासाठी हे चॅनल शेवटपर्यंत हा एपिसोड बघणं आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते आपण करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कराल अशी आशा आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.